उद्या जर तुझी पोरं म्हणली आईला आमचा बाप बी लय म्हातारा झालाय, याला कुठेवर खाऊ घालावं, बरं आप्पा तू बैल खाटकाला इका लागला म्हण, खरं आहे काय? झालाय खाटका संघ व्यवहार आपला. बैल एकदम म्हातारी झाली ती आणि पहिल्याच काम बी करणं ती लागा. उगा लागा त्याला वैरण खाऊ घालायचं आणि त्यांना फुकट सांभाळायचं. मला आलाय कटाळा. आज बैल म्हातारी झाली म्हणून तू त्या खाटकाला इका लागलाय, आणि उद्या जर तुझी पोरं म्हणली आईला आमचा बाप बी लय म्हातारा झालाय, ह्याला कुठेवर खाऊ घालावं आणि कुठेवर सांभाळावं, ह्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवा, अशी तुझी पोरं म्हणल्यावर तुला काय वाटल रे? आईला पांडवा खरंच लागा तू म्हणतो तेच करायला का? तुला का माझं डोळं उघडलं पांडवाच. या बैलामुळेच लागा माझी एवढी मोठी प्रगती झाली आहे. पुरुषांची लग्न झाले, ती पोरं शिकले, ती जमीन वाईट झाली आहे सगळी. माझ्या लक्षातच आलं नाही लागा. खरंच माझं चुकलंच लागा. नाही हो, असलं पाप माझ्याच्यानं होणार नाही. माझी बैल माझ्या दावणीला मरू दे हो, पर मी खाटकाला काय ऐकणार नाही बघा. तू तू माझं डोळं उघडलं रे बाबा. खरंच तुझं उपकारच म्हणायचं लागा. नाहीतर मी बी असा खाटकासारखाच वागायला लागलो होतो. हा सगळं मागचं विसरलो लागा. आपण दोघं भाऊ वेगळं झाल्यावर माझ्यापाशी काय होतं रे? काय होतं मायापाशी? फक्त ही दोन बैल होती मायापाशी. हा लगा 35 रुपयाचा बाजार मला कोण उधार देत नव्हतं. त्या बैलांनी मला माणसात आणलं. आज ही सगळं दिसते का नाही बागायती, ही सगळं लागा ह्या राजा परदाण्यामुळेच आहे. मी लय चूक करायला निघालो होतो, पण तू माझं डोळं उघडलं रे बाबा. माफ कर. नाही बरं का रे, आता असं पाप नाही करत.